एक विश्वसनीय अकॅडमी म्हणजेच राजश्री शाहू करिअर प्रबोधिनी. गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि प्रशिक्षण. शाहू प्रबोधिनी पब्लिक स्कूल आणि निवासी ज्युनियर कॉलेज. सैन्य व पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण केंद्र. मुलींची स्वतंत्र व्यवस्था असणारी अकॅडमी. सर्व परिपूर्ण असणारी राजश्री शाहू करिअर प्रबोधिनी. बाळूमामा मंदिर आदमापूर जवळ, कोनवडे, तालुका भुदरगड, जिल्हा कोल्हापूर. संपर्क 94 048 83 461 आणि 90 75 91 34 61. निवडणुकीपूर्वी शक्तीपीठ महामार्ग होणार नाही आणि आता निवडणुकीनंतर शक्तीपीठ महामार्ग होणार म्हणून शेतकऱ्यांना जो सरकारनं दिलासा दिला होता तो आता मोडून पडलेला आहे आणि याच पार्श्वभूमीवर दसरा चौकातून शक्तीपीठ महामार्गाचं आंदोलन इथून होत आहे आणि इथं काही महिला आता बरोबर आपल्या आहेत. विचारूया त्यांना की या आंदोलनाचा त्यांचा प्रमुख हेतू काय आहे. नमस्कार आजी, कुठून आलाय तुम्ही? आम्ही गणेशवाडीला आलोय. बर, आता आज तुम्ही शक्तीपीठ महामार्गाच्या मोर्चामध्ये आलेला आहे, काय सांगाल? बंद करायचं. 15 गुंठ रान आमचे आहे, त्यात चौघ आहेत, त्यात आमचं नातू लग्नाला आल्यात. मग त्या नातवासनी जर नवरी आल्या तर तुमचा 7 बारा केवढा आहे विचारतात. सरकारची नोकरी नाही, मग आम्ही त्या नवऱ्याचं काय सांगायचं? मग आताचे पोरं पैसे दिल्याने उडवून टाकणार. आम्हाला कुणी बघायचं, कुणी आम्हाला बघायचं? मग सरकारांना औषध घालून आम्हाला मारायचं, पचगंगाला पेटवा घेऊन द्या. काय गावात जाऊन आमचा उपयोग आहे? तशी का आमची इस्टेट मोठी आहे का? इस्टेट आमची मोठी नाही. मग ती बी आम्ही जर दिली तर सरकार मारून दे की आम्हाला. काय जगून उपयोग आहे? कशाला गावाला जाऊन काय करायचं आहे सांगा? आताची मुलं सांभाळतात, म्हाताऱ्याशी सांभाळतात. मग तिने जर तो पैसा उडवला तर आम्हाला सांभाळणार कोण? माझ्या नवऱ्याची शेती आहे, मी म्हणतोय मला पाहिजे. अरे माझे हाय, मला का सांभाळत नाही सा? आणि त्यांच्या हातात पैसे जर गेलं तर मग ते आम्हाला सांभाळतील. मग आम्ही काय करायचं? मग मोदी असून दे, कोण असून दे, त्यानं आम्हाला एवढं पाजायचं आणि हिथंच खलास करायचं आणि हिथनं पचगंगाला न्यायचं. खरं आहे का? बरोबर आहे का? कसं आहे? एवढीशी शेती आमचं टाव आला असा, तुम्हाला आम्ही आतडी तोडून निवडून द्यायची. माझा नेत्या म्हणायचं आणि त्या नेत्याने जर आमचा लढाई पाहिजे तर आम्ही जगायचं कशाला? मालवे गावातून आम्ही सर्वजण आलेलो आहोत. लहान मुलासकट आम्ही इकडे आलेलो आहे. तर या सरकारने या सगळ्या जनतेचा विचार केला पाहिजे, कारण या जनतेचा विचार नाही केला तर हे सरकार काय कामाचं? असं कितीतरी आमच्या गावात नेतं ज्या वेळेला मतदान असतंय त्यावेळेला दारापासून चुलीपर्यंत येतात, पण आज ह्या काळात आमच्या इकडे कोणीही नेते किंवा सरकार आलेलं नाही. काय विचार करणार हे सरकार आमचं? कशाबद्दल? ज्यावेळेला मताची गरज असते त्यावेळेला तर प्रत्येक जण येतात आमच्या दाराला, त्यावेळेला कशी बोळाक निघते, पाळाक निघते. आता तर कोण सध्याची परिस्थिती तर आमच्याकडे कोण बघायला सुद्धा झालंय. अशी का परिस्थिती ही आमच्यावरच फक्त ओढवली? ज्या वेळेला जर नेत्यांवर ही ओढवली तर नेते काय करतील? गप असतील ह्या वेळेला असल्या. मालवे गावातून बोलतोय आम्ही रस्ता होऊ देणार नाही. काय पण त्यासाठी आमचं जरी मारली ठाण आम्हाला रस्त्याला भर करतात आमची, कारण आम्ही रस्ता होऊ देणार नाही. आणि ते रस्ता करण्यामागे त्यांचा स्वार्थ आहे, त्यास मिळणार आहेत पैसे, आम्हाला काही मिळणार नाहीये. त्यामुळे रस्ता आम्ही होऊ देणार नाही. रस्ता झाला त्यासने कोण नाका मिळतात, त्यांचा किस्सा भरते. आधी सरकारनं किस्सा भरून ठेवलेला आहे आणि आता ह्याच्या दारपुर शेतकऱ्याची बुडवून आपण स्वार्थ करून घ्यायला लागले. त्यामुळे रस्ता होऊ देणार नाही त्यांना. हॅलो, मी आमचं गाव गणेशवाडी आहे. नाव माझं औसाबाई विष्णू माने. आमच्या गावाला थोडी उत्पन्न आहे. आमच्या गावातनं रस्ता येता काम नाही. आमचं कुठं गाव जायचं, कुणीकडे जायचं, काय खायचं, हे आम्हाला आमच्या गावाकडे रस्ता यायचा इकडं नाही. बंद झाला पाहिजे आमच्या गावाकडे येणारा रस्ता. शक्तीपीठाला आम्ही हजर उभा आहे. आम्हाला का नाही रस्ता तिकडे यायला मार्ग नाही. आमची शेती मूड 15 गुंठ आमची रान आहेत. आमची रान ती गेली रस्त्याला. आम्ही खायचं काय, जायचं कुठं, राहायचं कुठं? घर जायची, शेत जायची, कुठं जायचं आणि कुठं राहायचं आम्ही? मग सरकारने आम्हाला औषध पाणी घालून मारून टाकून काढून दे रस्ता सरकार. आता इथं आपल्या बरोबर काही शेतकरी आहे, पाहूया त्यांचं मत याबद्दल काय आहे. कुठून आलाय तुम्ही? बोरोडे. आज शक्तीपीठ महामार्गाचा जो मोर्चा आहे त्याबद्दल काय सांगाल?
शक्तीपीठ हे रद्द झालाच पाहिजे, कारण की लोकांच्या जिमनी जातात, पाण्याच्या लाईनी जातात, बोटे जातात, याच्याकरता हे बंद झाला पाहिजे. महत्वाची गोष्ट ही आहे. काय काय चालू काय मोदीने बोललं काय आमचं 1 एकर 10 गुंठे रान आहे काय आम्ही पोरं पाहिजे आमची नोकरी कुठे नाहीत. आम्ही काय करणार 1 एकरावर 10 गुंठ्यावर आम्ही सगळी शेती करून डोळे पाळून आमचा उद्योग चालू आहे. मग आमचा मार्ग आमची शेती केली आम्ही काय करणार. शेती केली आमचं काय करायचं आम्हाला काय नको आहे. आम्ही काय धंदा करणार आहे का आम्ही शेतकरी माणसं आहे आणि आम्हाला शेती हे मार्ग नको आहे. त्याच्यामध्ये काय आम्ही आता आमच्या जो शेतात नाही महामार्ग जातो आणि दुसरा एक मार्ग म्हणजे जे रस्त्याच्या कडेला जे घर आहेत त्या घरातनं बी यांचा मार्ग जाणारा दुसरा तो बाळूमाला जाणारा मार्ग आहे. तो आपल्याला त्याची म्हणजे गरजच नाही कशाला. दुसरा रस्ता लागून आहे निपाणी राधानगिरी रोड तो रस्ता आहे बाळूमाला जायला तिथं नाही. ही बदनाम करायचं ह्याचा त्यांचा माल आहे. म्हणजे तुम्ही त्यांनी कसं शेतकऱ्याला काय करायचं बदनाम करायचं हे चाललेलं आहे. ते आम्हाला आता आम्ही खपून घेणार नाही. काय पाहिजे ते होऊ दे. आम्ही लाठी काठी घेऊन तयार आहे. कोण बी राहण्याचं तिथे येऊन दे. हो आमची शेती गेली कोण जरी आलं आणि आता कुठे गेले आता आम्हाला कुठे गेलं आम्हाला काय पेन्शन नाही काय आमदार पाहिजे आपल्याच पेन्शन करतात आपल्या लाडक्या बहिणी पैसे येतात. आता नोकरला लाडकी बहीण नाही म्हणतात त्यांच्या पैशाने काय बंद केलंय त्यांच्याकडे पैसे नाही का दिले अगोदर पैसे तुम्ही कायम तरी द्या घेऊ तुम्हाला हिंमत आहे कायम द्या नाही तर पण करा. आमच्या शेती काढून आम्ही कुठे जाणार. शक्तीपीठ महामार्ग झालाच पाहिजे. बंद झाला पाहिजे. लोकांच्या जमिनी जातात विहिरी आहेत पाईपलाईन आहेत जीवन संसार त्यामुळे ते काय होणे गरजेचं नाही आहे. कसं आहे की शासनाला काहीची जरूरच नाही त्यामुळे ह्यांनी रद्दच करायला पाहिजे. एवढीच आमची शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. शक्तीपीठ हा रद्द झालाच पाहिजे. शक्तीपीठ जे बोनस नाव देऊन लोकांची जी काय फसवणूक चालू आहे ती बंद झाली पाहिजे. कोणाच्या तरी फायद्यासाठी हा रस्ता काढतायत. आज आपल्याला रत्नागिरी नागपूर हायवे आहे मोठा हायवे तरी सुद्धा ह्याचा का घाटा घातला हे आम्हाला समजायला लागले. चांगल्या शेती यातनं बरबाद होणार आहेत तरी यांचा घाटा आहे. निवडणुकीच्या टायमाला हिने बाबा शक्तीपीठ आम्ही रद्द करतो असं डिक्लेअर केलं. निवडणूक जिंकल्यानंतर परत त्यांनी डोकं वर काढलं कारण त्याचं काय तर सुपारी घेतली असेल असं आम्हाला वाटतं आणि हा शक्तीपीठ रद्द झालाच पाहिजे. आता आपण पाहू शकता की अनेक महिला इथं शक्तीपीठ महामार्ग रोखण्यासाठी अनेक गावातून इथं आलेल्या आहेत आणि हा मोर्चा आता जिल्हाधिकारी कार्यालयावर जाणार आहे आणि या मोर्चाला म्हणजे शक्तीपीठ महामार्गाला इथल्या महिलांचा तसंच गावकऱ्यांचा विरोध असून अनेक महिला इथं आम्हाला औषध घालून मारा इथपर्यंत त्यांनी आपलं मत मांडलेलं आहे. बघूयात पुढं जिल्हाधिकारी कार्यालयावर गेल्यानंतर पुन्हा काय घडतं ते. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.